कधी कधी असा विचार येते बघा, जगण्यासाठी पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण पैशाच्या मागे पळता पळता आपण ना आपलं जगणं विसरतोय की काय. असं ना कित्येक वेळा माझ्या मनात येते की आता काही काही जणांच्या मनात येत असेल किंवा काही म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येत असतोय. तर कसं आहे, आपण ना कधी कधी पैशासाठी जगणं आपलं थोडंसं बाजूला ठेवून पैशाकडे जास्त लक्ष देतो. आणि काय आहे माहिती आहे का, दिले पण पाहिजे, कारण आजकाल गरजा इतक्या वाढलेत ना. गरजा म्हणजे पैशाशिवाय कोणतीही काडी हालत नाही म्हणजे जगामधले असं झालेलं आहे. पहिला कसं होतं, वेगळं वातावरण होतं. पहिला पैसा नसेल, कमी असेल तरी माणसं एकदम कमी पैशात राहू शकत होती. आता ना कसं आहे माहिती का, आहे ह्याच्यात सुखी राहा हा ना मंत्र चुकीचा झालेला आहे. ह्याच्यात चुकी आपण राहू शकत नाही, कारण आता गरजा तेवढा वाढलेला आहे आणि गरजेला किंमत तेवढी आलेली आहे. म्हणजे गरज जर आपल्याला आता पूर्ण करायची असेल, पोरांच्या शिक्षणाची म्हणा किंवा घर खर्च म्हणा किंवा काही आपल्या गरजा असतील ना, तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता म्हणजे त्या गरजांची किंमतच एवढी वाढलेली आहे की आपण ना म्हणजे एकदम निवांत बसून आता खाणं ही लाईफ आता अजिबात राहिलेली नाही पहिल्यासारखी. आता पहिली माणसं म्हणतात की अशी लाईफ आम्ही जगलो किंवा तसं, पण त्यांच्यासारखं जर आपण करायला गेलो ना तर ती आता ह्या सिस्टीममध्ये फिट होत नाही. कारण आता जी लाईफस्टाईल आहे ना, फक्त भागमभागी दौडादौडी असतात ना, तर त्या टाईपमध्ये झालेली आहे. मग ते पहिले लोक म्हणायचे की इकडं सिटीमध्ये असं असते, गावामध्ये. आता सगळीकडेच लाईफ म्हणजे आपले जीवन आयुष्य आपलं सगळं तसंच झालेलं आहे. इकडं गावाकडं सुद्धा, आता गावाकडं जरी आपण म्हणलं ना तरी पण निवांत जी होतं ना पहिलं, तसं गावाकडं सुद्धा वातावरण राहिलेलं नाही. तिकडं सुद्धा सगळं चेंज झालेलं आहे, ज्याची ती म्हणजे ज्याच्या त्याच्या कामामध्ये. आणि सिटी कसं असते ना, तसंच गावाकडं सुद्धा वातावरण झालेलं आहे. कसं आहे माहिती का, आता जर असं पहिल्यासारखं निवांत माणसं जर राहायला लागली तर आता तो युग नाही का, आता तो काळ नाही. त्यामुळं तसं राहून काही चालणार नाही हे प्रत्येकाच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळं आता ना थोडंसं भाग म्हणजे इकडं म्हणजे थोडंसं पळापळी करून आपलं आयुष्य जर सुखी होत असेल ना, तर काय करायची म्हणजे का करायचं नाही असं प्रत्येकाला वाटते. तर मग त्याच्यासाठी आता कसं आहे माहिती आहे का, शेवटी आपण जर ह्या जगामध्ये सुखी बसून खायचं म्हणलं नसतं तर ते आता पॉसिबल म्हणजे ते आता ना शक्यच नाही. कसं आहे, तर आता ना युग बदललंय, सगळं म्हणजे हे बदललेलं आहे. त्यामुळं ना आपण आता फक्त कष्ट आणि कष्ट, आपलं सगळ्या माणसांकडे आता एकच पर्याय राहिलेला आहे. तर असो, आता मी बनवायला घेतलेलं आहे बघा पोहे. तर पोहेसाठी मस्त असा कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे, आपलं थोडासा कढीपत्ता, हे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि ते एक 4 ते 5 मिनटं वाफ दिलेली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो आहे ना, तो टोमॅटो असा वरूनच टाकते मी. आणि वरून टाकलं की काय होते माहिती का, जर आपण जर पोहे करताना जर टोमॅटो टाकला ना, तर काय होतंय, थोडासा म्हणजे आंबटपणा पोह्यामध्ये जाणवतोय आणि चव म्हणजे एवढी म्हणजे व्यवस्थित वाटत नाही. आणि जर वरून जर कट करून टाकलं ना तर छान टेस्ट लागते, म्हणजे आपण सॅलड वगैरे कसं खातो ना, तर त्या प्रमाणात. तर इथं कोथिंबीर आणि त्याच्यातच लिंबू वगैरे पिळून घेतलेला आहे मी. कारण कसं आहे माहिती का, जर पोहे पण थोडेसे फडफडीत होतात आणि टेस्ट पण छान येते. थोडीशी नकळत साखर पण टाकलेली आहे आणि थोडंसं 2 मिनटं परत वाफ दिलेली आहे. काय काय जण पोहे टाकलं ना लगेच साईडला काढते, तर तसं करून जमत नाही. पोहेला ना सुद्धा थोडी वाफ अशी ताट झाकून दिली ना, त्याची टेस्ट जास्त वाढते. तुम्ही कधी करून बघा. का काय काय जण म्हणजे पोहे थोडेसे असे हे होतात, जास्तच मऊ होतात म्हणून ना थोडं लगेचच 2-3 वेळा हे करून आपलं हलवून घेतात आणि लगेचच साईडला काढतात. तर त्याच्यामुळे ना कसं आहे, एकमेकाचं जे पदार्थ असते ना, कांदा, हिरवी मिरची, एकमेकाचा स्वाद असं पोहायला लागत नाही आणि तेवढी टेस्ट लागत नाही. तर इथं आता चालली होती सकाळची देवपूजा. तर सकाळची देवपूजा वगैरे निम्मेपर्यंत झालेली होती. आता फक्त थोडीशी बाहेरची फुलं आणून इथं ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर काय माहिती का, सध्या पावसाळ्यामुळं जी काय फुलं आहेत ना मोगऱ्याला, ती लागत होती, परंतु आता कट केलेत ना मोगरा, त्या कट केल्यामुळं काय झालं, थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे सध्या फुलांचं. त्यामुळं जेवढी काय असतील तेवढी 5-6 फुलं तोडून आणलीत. पहिले भरपूर फुलं लागायची, इतकी फुलं लागायची की ती झाडाला पण तेवढीच राहायची आणि घरात पण मंदिरात पण तेवढीच राहायची. पण आता कसं आहे माहिती आहे का, सगळे दिवस सारखेच राहत नाही म्हणतात ना, ते एकदम खरं आहे बघा. कारण आता जर फुलांकडे बघितलं
तर मग झाडं कडची आहेत ना ते पूर्ण अशी वाकून गेल्यासारखी आणि कटिंगला आली होती आणि कटिंग नाही केली, नुसतं फुलाकडे बघून ठेवलं तर पण ती झाडं पण व्यवस्थित दिसत नाही, नुसतं मग फुलं असून काय करणार असं वाटते, म्हणून ती झाडं वगैरे कटिंग करून घेतली सगळी आणि त्याच्यामुळे फुलाची संख्या कमी झाली. तर आता इथं बनवायला घेतलेली आहे थोडीशी ढोबळी मिरची टिफिनसाठी. तर टिफिनसाठी ढोबळी मिरची होती, पण आज आणखी ना म्हणजे काय व्हायला लागले, सध्या आता पावसामुळं ना पोरांच्या शाळेला सुट्टी आहे पण ज्यावेळेस आपल्याला मला समजलं नव्हतं सुट्टी आहे म्हणून त्यावेळेस मग टिफिनची भाजी बनवून घेतलेली होती. पण म्हणलं आता असू द्या थोडीशी ताटाला लावून घेते सगळ्यांच्या, कारण आता पहिल्यांदा बनवून घेतलेली आहे रस्सा भाजी, त्याच्यानंतर नाश्ता आणि त्याच्यानंतर ही शिमला मिरचीची भाजी. तर एवढ्या एक्स्ट्रा भाजी एक दिवशी म्हणजे होतात आणि त्याच्यानंतर एक भाजी अजून एक्स्ट्रा आहे ती रात्रीची, ती अजून वेगळीच. तर माणसं घरात 4 आणि भाज्या झाल्या 17 म्हणल्यासारखं झालेलं आहे. पण आता असो कधी कधी आपल्याला त्या टायमिंगनुसार वागावं लागते. तर ना 4-5 दिवस झालं बघा शिमला मिरची ना आणून तशी ठेवली होती, तर तिला करायला काय होतच नव्हतं, पण म्हणलं जाऊ द्या टिफिनला होईल, पण शाळेला पण पोरांना अचानक सुट्टी आहे म्हणून मेसेज आलाय. तर ठीक आहे, पावसा पाण्याचं थोडं पोरांची धांदल ओढते शाळेच्या बस वगैरे, तर घरात राहिलेली बरं असं वाटते कधी, सुरक्षा जास्त महत्त्वाची. तर म्हणलं असू द्या. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ.